पालघर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता सुरू झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रचार रॅली आज निघाली होती। विरारच्या चंदनसार नाक्यापासून ही रॅली निघाली आणि या रॅलीमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित झाले होते। आदित्य ठाकरे यांना भेटायला आणि त्यांच्यासोबत फोटो काढायला मोठ्या प्रमाणावर विरारकरांनी गर्दी केली होती। नालासोपारा पूर्ण परिसर हा या रॅलीने पिंजून काढला। आदित्य ठाकरे हे जर आपण पाहिलं तर यांचं मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये क्रेज पाहायला मिळतंय आणि विरारमध्ये ही रॅली निघाल्यानंतर या रॅलीचं स्वागत जागोजागी होत होतं आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत ज्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत भारती कांबडी ह्या देखील उपस्थित होत्या। आदित्य ठाकरे यांची रॅली विरारच्या चंदनसार नाक्यापासून सुरू झाली आणि संपूर्ण विरार परिसर, तुळींज, आचोळे परिसर हा पिंजून काढला। एव्हरशाईन परिसर नाक्यावर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली आणि यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली। अनेक प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरं दिली। मोदींच्या प्रचार सभा कशा काय महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत आणि ह्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत नाहीत, त्यामुळे त्यांना जास्तीच्या सभा घ्याव्या लागतात असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। आदित्य ठाकरे यांच्या रॅलीचं जागोजागी स्वागत होत होतं। मोठ्या प्रमाणावर बाईक स्वार पाहायला मिळाले। हे जे कार्यकर्ते आहेत दुपारी 4 वाजल्यापासून जे आदित्य ठाकरे यांची वाट पाहत होते, परंतु कुठेतरी त्यांच्या कार्यक्रमात उशीर झाला आणि त्यामुळे हा कार्यक्रम लांबला। संध्याकाळी रहदारीची वेळ होती, त्यामुळे थोडीशी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली। परंतु सध्या तरी महाविकास आघाडीचा प्रचार हा जोरदार पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीने जे आहे की पहिल्यांदा आपला उमेदवार जो आहे लवकर घोषित केला होता आणि त्यामुळे त्याच्या प्रचाराला देखील सुरुवात लवकर झाली होती। त्यामुळे येत्या काळात ही जी गर्दी आहे मतांमध्ये परिवर्तन होईल का नाही हे पाहावं लागणार आहे। आता आपण पाहताय लोकांचा प्रतिसाद खूप चांगला येत नसता देखील अनेक लोक भेटत होते, बोलत होते। जिथे ट्रॅफिकमध्ये अडकले तिथे पण लोक गाडीपाशी येऊन बोलत होते माझ्याशी। मला वाटतं हाच एक अंदाज आहे महाराष्ट्रभरात की महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट मिळणार आहेत। ओके, मग पालघरच्या बाबतीत आपण काय सांगणार? पालघरमध्ये तिरंगी लढत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लढत किती रंगी झाली तरी आपण पाहाल आम्ही देशासाठी लढत आहोत आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान होईल। दादा, जिथून ही सुरुवात केली जाते हा भव्याचा गड बोलला जातो आणि आता महाराष्ट्र भव्याचा गड आहे। शरद पवार साहेबांनी आज जे मुख्यमंत्री बोलले की कोण आदित्य, असा आपल्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। मुख्यमंत्री चांगलं आहे, निवडणूक त्याला सांगेल कोण आदित्य, हे निवडणूकच त्यांना सांगेल। शरद पवारचं एक स्टेटमेंट आहे की जे प्रादेशिक पक्ष आहेत ते सर्व जवळपास काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत। काय सांगणार? विरोध कर रहा है भारतीय जनता पार्टी के मंच से। कल एक कार्यक्रम में प्रकाश निकम ने कहा कि जो वाडवंदर का विरोध कर रहा है वो दलाल। मला वाटतं आपण एक पाहिलं असेल, आम्ही स्थानिक जनतेसोबत उभे आहोत। जनता ही आमच्यासोबत उभी आहे आणि जे काही जनतेचे विषय ते आम्ही उचलून धरणार आहे। वाढवण असेल, नाणार असेल, सगळीकडेच जर जनता त्याच्या विरोधात असेल तर आम्ही विरोधात राहू। जिथे जिथे जनता ज्या प्रकल्पांचं स्वागत करता आम्ही जनतेसोबत राहणारच आहे। सर, एक प्रश्न, शरद पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे की या निवडणुकीच्या नंतर जवळपास जे इथले प्रादेशिक पक्ष आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणूनच राहणार आणि आम्ही जसे आहोत तसे राहून देशाच्या हिताचं बोलत राहू। मुख्यमंत्र्यांनी आरोप केलेला आहे की बिलकुल नाही, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जसा आहे तसा राहू आणि वाढत जाऊ। बघा आम्ही देशहिताच्या विचारसरणीचे आहोत आणि ते काम करत राहू, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष जसा आहे तसा राहू। जे गेलेलं चिन्ह आहे, जे गेलेलं पक्ष, ज्या चोरांनी पक्ष आमचा घेतलाय तो पक्ष आम्हाला परत सुप्रीम कोर्टाकडून मिळेल ही आशा आहे। पण आपण पाहत असाल जनतेचं प्रेम आणि देशभरात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणूनच आम्ही जाऊ। सर, भाजपाने रेमेडीसवर बनवताना लाखोचा निधी घेतला, काय म्हणाल त्याबद्दल? मला वाटतं चंदा दो धंदा लो हा प्रकार जो आहे नुसतं एका गोष्टीबद्दल नाही तर देशभरात अनेक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टसाठी आपण पाहिलेलं आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की इलेक्ट्रोल बॉन्डचा जो स्कॅम आहे जगातला कदाचित सर्वात मोठा स्कॅम हा देशासमोर आला आहे। तो एक स्कॅम आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल रेवण्णाचा जो राक्षस आहे तो देखील आज पळालेला आहे आणि केंद्र सरकार त्याला परत आणण्यासाठी काहीच करत नाही आहे। सर, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरांची जी याचिका होती ती आज हायकोर्टाने फेटाळली, त्याबाबत काय? मला वाटतं मुख्य गोष्ट हीच आहे, आमच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव झालेलं, पण हे सगळं होत असताना कुठेही दंगली घडल्याने सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन केलं। दुसरी गोष्ट अशी आहे, सर्वात महत्त्वाची आहे, हे मी सतत विषय हा घेत आलेलो आहे, नामकरणचा विचार करायचा असेल तर आपण त्या औरंगाबाद एअरपोर्टचं नाव छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे ठेवलं होतं। 4 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता विधानभवनात आणि केंद्र सरकारकडे पाठवलेला। केंद्र सरकारने याच्यावर काहीच केलेलं नाही आहे। नवी मुंबई विमानतळाचं नाव श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट
हे दिलं होतं, पण ते अजून मान्य केलं नाही केंद्र सरकारने. पण अयोध्येमध्ये नाव बदललेलं आहे, गोव्यामध्ये नाव बदललेलं आहे. म्हणजे हा महाराष्ट्राला असं का ही वागणूक मिळत आहे केंद्र सरकारकडून किंवा भाजपाकडून, हा प्रश्न आहेच. आदित्य साहेब, 3 टप्प्यामधलं आता इलेक्शन संपलेलं, मतदान संपलेलं आहे, परंतु आता जे 4थ्या टप्प्या 5व्या टप्प्यामधले जे मतदान आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे प्रचार घेत असताना आपल्याला दिसतात. आज 13 तारखेला कदाचित अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची सभा लागण्याची शक्यता आहे. बरोबर आहे, पण आपण महाराष्ट्राची जनता म्हणून हा विचार करायला पाहिजे की गेल्या 5 वर्षात हे मोठे नेते कुठे होते, आपल्या राज्यात का नाही आले. कोविडच्या काळात जेव्हा इथे महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपण पाहिलं असेल हॉस्पिटल बांधण्यापासून ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यापर्यंत जेव्हा कोविडचं काम आपलं चालू होतं किंवा टोकतेसारखं वादळ येऊन गेलं, तेव्हा हे भाजपचे मोठे नेते देशात जे मंत्रिपदांवर आहेत वेगळ्या वेगळ्या, गुजरातला गेले तिथे 1,500 कोटीचं त्यांनी फंड दिला, महाराष्ट्राला 1 रुपया दिला नाही. तर ही वागणूक महाराष्ट्राला का मिळते आणि मग प्रचारात असताना का इथे यावं लागतं, हा देखील विचार आपण सर्वांनी करावा. पण आता मोदीजींच्या ज्या सभा वाढल्या जात आहेत त्यामधले काय संकेत वाटतात? कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती त्यांच्यासोबत नाहीये, म्हणून त्यांना दुप्पट तिप्पट सभा घ्यायला लागतात. तरी देखील महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहील. शरद पवारांच्या स्टेटमेंटनंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे गटाची शिवसेना ही काँग्रेसमध्ये बघा, विलीन होईल. पक्षचोरांनी आणि बापचोरांनी पवारसाहेब काय बोललेत, उद्धव साहेब काय बोलले, त्याच्यावर बोलण्याचे त्यांना काही अधिकार नाही आहे. हे लोक जे आहेत ते डरपोक होते, म्हणून ते गुवाहाटी गोवाला वगैरे पळून गेले होते, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही.